की भारतीय जनता पार्टीमध्ये मी कधीही जाणार नाही ना मी त्या ठिकाणी उमेदवारी करणार. पण ही गोष्ट तितकीच खरी आहे. मगाशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं की आघाडीमधून मी निवडणूक लढवणार, पण जर किंवा तुम्हाला माझ्यापेक्षा चांगला उमेदवार मिळाला तर डॉक्टर सुजय विखे पाटील 2019 ची निवडणूक अपक्ष उभं राहून लढवायला तयार आहे. मला आपल्या सगळ्यांना मुद्दामून सांगायचं. दोन्ही काँग्रेसकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉक्टर सुजय विखे हे मंगळवारी दिनांक 12 मार्च मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलंय. ते एकटेच भाजपात जाणार असून राधाकृष्ण विखे पाटील हे मात्र काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं समजतंय. की भारतीय जनता पार्टीमध्ये मी कधीही जाणार नाही ना मी त्या ठिकाणी उमेदवारी करणार. पण ही गोष्ट तितकीच खरी आहे. मगाशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं की आघाडीमधून मी निवडणूक लढवणार, पण जर किंवा तुम्हाला माझ्यापेक्षा चांगला उमेदवार मिळाला तर डॉक्टर सुजय विखे पाटील 2019 ची निवडणूक अपक्ष उभं राहून लढवायला तयार आहे. मला आपल्या सगळ्यांना मुद्दामून सांगायचं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप प्रदेश कार्यालयात हा प्रवेश होणार असून सुजय विखे हे अहमदनगर मतदारसंघातून लोकसभेची तयारी करत आहेत. हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या कोट्यात आहे. मात्र गत 2 निवडणुकांत या पक्षाचा पराभव झालेला आहे. त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसला सोडावा अशी विखे पितापुत्रांची मागणी आहे. राष्ट्रवादीनं या बदलास अद्याप होकार दिलेला नाही. गेल्या महिन्यात अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सुजय यांनी भेट घेतली होती. त्यावेळी राष्ट्रवादीच्या चिन्हावरही निवडणूक लढवण्याची तयारी विखे यांनी दर्शवली होती. मात्र त्यानंतर राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी अनुराधा नागोडे यांचं नाव चर्चेत आलं. त्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि विखे यांच्यात चर्चा झाली. मात्र नंतर राष्ट्रवादीने पुन्हा आमदार अरुण जगताप यांचं नाव चर्चेत आणलं. राष्ट्रवादी जाणीवपूर्वक आपल्याला ताटकळत ठेवत वेगळी नावे चर्चेत आणत असल्याची विखे यांची भावना झाली आहे. त्यांनी भाजपशी संपर्क केला असल्याचे त्यांच्या गोटातून सांगण्यात आलं. त्यांच्या भाजप प्रवेशाच्या वृत्तात त्यांच्या निकटवर्तींनी दुजोरा दिलाय. दरम्यान डॉक्टर सुजय विखे यांचे समर्थक आणि त्यांचे निकटवर्तीय यांनी सोशल मीडियावरती डॉक्टर सुजय विखे यांचे फोटो कमळाच्या चिन्हासह व्हायरल केले. त्यानंतर ते भाजपात जातील अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात येत आहे. राष्ट्रवादीने आता मतदारसंघ सोडण्याची तयारी दर्शवली तरी भाजप प्रवेश निश्चित असल्याचं विखे यांच्या गोटातील सूत्रांचं म्हणणं आहे. या संदर्भात सुजय विखे यांच्याशी संपर्क केला असता अधिकृतपणे त्यांनी काही बोलण्यास नकार दिला. तर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी याविषयी भाष्य करण्याचं सध्या तरी टाळलं आहे. की भारतीय जनता पार्टीमध्ये मी कधीही जाणार नाही ना मी त्या ठिकाणी उमेदवारी करणार. पण ही गोष्ट तितकीच खरी आहे. मगाशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं की आघाडीमधून मी निवडणूक लढवणार, पण जर किंवा तुम्हाला माझ्यापेक्षा चांगला उमेदवार मिळाला तर डॉक्टर सुजय विखे पाटील 2019 ची निवडणूक अपक्ष उभं राहून लढवायला तयार आहे. मला आपल्या सगळ्यांना मुद्दामून सांगायचं. माय न्यूज ब्युरो शिर्डी.